सुपारी प्रकरणात क्लीन चिट मिळण्यासाठी धनंजय मुंडेंनी फडणवीस आणि अजितदादांचे पाय धरले। मुंडेंची चौकशी केली नाही तर महागात पडेल जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, तर मतदारसंघातल्या कामासाठी फडणवीसांना भेटलो, मुंडेंचं स्पष्टीकरण। शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा। नागपुरातील शिवसेनेच्या बैठकीत शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांना सूचना। शिवसैनिकांची कामं होत नाहीत, आमदारांच्या बैठकीत सूत। शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार, ते आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतात, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा। शिंदेंचे आमदार आमचेच, मग त्यांना भाजपात घेण्यात अर्थ काय? शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांच्या भाजपा पक्षप्रवेशाबाबतच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार। विरोधी पक्षनेते पदासाठी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही। भास्कर जाधव संतापले, तर विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील, फडणवीसांचं भाष्य। आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी येत असेल तर विशेष नाही, शंभूराज देसाईंचं वक्तव्य। तर अफवांवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरेंचं उत्तर। वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही, विजय वडेट्टीवारांची रोखठोक भूमिका। काँग्रेस आंदोलन उभारणार, तर वेगळ्या विदर्भावर काम सुरू, बावनकुळेंचं मोठं वक्तव्य। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा नेता हरपला। गोवा हॉटेलच्या अग्निकांडात सर्वात मोठा ट्विस्ट, आतषबाजीमुळे छताला आग लागल्याचा व्हिडिओ समोर। डान्सवेळी इलेक्ट्रॉनिक आतषबाजीनं 25 जणांचे जीव घेतले। आरोपी गौरव लुथरा आणि सौरभ लुथला थायलंडमध्ये पळून गेल्याची माहिती। उच्च जातीचं नाव काय? 8वीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील प्रश्नामुळे खळबळ, शिक्षकांकडून संताप व्यक्त। कारवाईची मागणी, संबंधित संस्थेकडून लेखी खुलासा मागवला। पुण्याच्या नवले पुलावर अपघाताची मालिका, दिवसभरात 2 अपघातांच्या घटना। स्कूल बस आणि कारच्या धडकेत 2 जण जखमी, तर दुसऱ्या अपघातात 1 जण किरकोळ जखमी। जपानच्या होन्शू शहरात भूकंपाचा धक्का, 7.6 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता। सुनामीसह समुद्रकिनारी 10 मीटर उंचीच्या लाटा धडकण्याचा इशारा। किनाऱ्यावरील लोकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना। काँग्रेसनं वंदे मातरमचे तुकडे केले, वंदे मातरमला 100 वर्ष पूर्ण झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं। काँग्रेसनं मुस्लिम लीगच्या दबावाखाली निर्णय घेतला, पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर मोठा आरोप। वंदे मातरममधील चर्चेमागे पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत, जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न। लोकसभेत प्रियंका गांधींनी सरकारला घेरला। इंडिगोची आज 224 उड्डाणं रद्द, कंपनीकडून प्रवाशांना 827 कोटी परत, तर प्रकरण सरकारलाच हाताळू द्या। इंडिगो विमानसेवेच्या गोंधळात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार।